तर नमस्कार आपल्या सर्व गुंतवणूकदारांना आणि ज्यांना गुंतवणूक चालू करायचे त्यांच्यासाठी पण हा बेस्ट व्हिडिओ आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणाला महिना 20,000 30,000 रुपये पेमेंट आहे किंवा जे सेल्फ एम्प्लॉयड आहेत ते 20 ते 30,000 रुपये भेटून त्यांचं महिन्याचं इन्कम आहे. त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणजे रोजचे 100-100 रुपये त्यांना बाजूला काढू शकतात ते म्हणजे महिन्याचे 3,000 रुपये त्यांना SIP करायची आहे. पण त्यांना समजत नाही की आपल्याला नेमकं इन्व्हेस्ट केल्यानंतर रिटर्न किती भेटतील, पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात 15 वर्षात 20 वर्षात एक्झॅक्ट रिटर्न किती भेटणार आहेत SIP केल्यावरती ते तुम्हाला मी सांगतो. कारण ज्यावेळेला आपण SIP करतो मोस्टली मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आपण, मग मार्केटमध्ये रिटर्न फिक्स नसतात. त्यामुळं आत्तापर्यंत 18, 16, 14% रिटर्न भेटलेले आहेत. पण आपण ॲव्हरेज एक सेफ साईड म्हणून 12% रिटर्न पकडून चलू आणि त्यावरती तुम्हाला एक्झॅक्ट रिटर्न किती भेटतात लॉंग टर्ममध्ये ते आपण प्रॉपर कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी बोनस टिप देणार आहे ज्यामुळे तुमची मॅच्युरिटीची अमाऊंटसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा. तर चला बघूया आपण की एक्झॅक्ट किती होती अमाऊंट तुमची. तर हे आपल्या ॲसेट प्लसचं कॅल्क्युलेटर आहे ज्यामध्ये बरेच आहेत कॅल्क्युलेटर्स, पण आपण सध्या SIP रिटर्न्स बघूया. तर ज्या वेळेला 3,000 रुपये महिन्याची SIP आपण बघू चलतो पुढच्या 5 वर्षासाठी आणि 12% जर रिटर्न भेटला तर 1,80,000 रुपये आपले इन्व्हेस्ट होतात आणि त्यावर आपल्याला गेन आहे 67,000 रुपये. म्हणजे टोटल व्हॅल्यू झाली 2,47,000 रुपये. आणि हेच अमाऊंट आपण पुढचे 10 वर्ष कंटिन्युअस ठेवलात SIP तर टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट होते 3,60,000 रुपये आणि प्रॉपर गेन आहे 3,37,000. म्हणजे 7,00,000 रुपये टोटल मॅच्युरिटी होते तुमची 10 वर्षामध्ये. तर हीच SIP तुम्ही पुढच्या 15 वर्षासाठी बघताय तर 5,40,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. त्यावरती तुम्हाला गेन आहेत 9,74,000 रुपये आणि टोटल मॅच्युरिटी होते 15,14,000 रुपयाची. 15 वर्ष तुम्ही जर SIP कंटिन्यू ठेवलात तर आपण बघूया आता की 20 वर्षापर्यंत ज्यांना इन्व्हेस्टमेंट चालू ठेवायचे SIP तर त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट होते 7,20,000 रुपये आणि त्यांची गेन आहेत 22,77,000. म्हणजे 30,00,000 रुपये तुमची मॅच्युरिटी व्हॅल्यू होते किती वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये. आणि 25 वर्ष शक्यतो कोणी ठेवत नाही तरी पण आपण एकदा बघू. तर 25 वर्षामध्ये 9,00,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होते आणि 47,93,000 म्हणजे जवळपास 48,00,000 रुपये गेन आहे तुम्हाला. तर 57,00,000 रुपये तुमची मॅच्युरिटी आहे त्यावेळेस. तर तुम्हाला जे मी बोनस टिप म्हणत होतो त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमची SIP जी आहे ते प्रत्येक वर्षी तुम्हाला 10%नी वाढवायचं आहे. म्हणजे जसं तुमचं इन्कम वाढलं तसं SIP पण आपल्याला वाढवावं लागेल. कारण 20 वर्षापर्यंत आपण फक्त 3,000 रुपयाची SIP केलं म्हणजे ते खूप कमी होईल आपल्याला लॉंग टर्ममध्ये. मग त्यामुळं जसं इन्कम वाढलं तसं आपल्याला 10%नी SIP वाढवायचं आहे. म्हणजे यावर्षी 3,000 रुपयाची तर पुढच्या वर्षी 3,300ची असं 10% प्रत्येक वर्षी वाढवला तर तुम्ही फक्त जादू बघा किती होते. तर 3,000 रुपये आपण SIP चालू आहे आपली. पहिले 5 वर्ष आपण जर धरून चाललो तर ही 10%नी आपली SIP वाढत आहे. 2,20,000 रुपये तुमचे पहिल्या 5 वर्षामध्ये इन्व्हेस्ट होतात आणि मॅच्युरिटी होते 2,95,000 रुपये टोटल. हे 10% स्टेपअपनी चालतोय आपण. आणि पुढच्या 10 वर्षापर्यंत आपण हे चालू ठेवलं तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट होते 5,74,000 आणि गेन आहेत तुम्हाला 4,39,000चे. म्हणजे 10,00,000 रुपये टोटल मॅच्युरिटी झाली तुमची. तेच आपण पुढचे 15 वर्ष जर तुमची SIP चालू ठेवलो 10%नी वाढवत तर 11,44,000 रुपये गुंतवणूक होते आणि 26,00,000 रुपयाची मॅच्युरिटी होते टोटल तुमचे. म्हणजे जवळपास 15,00,000 रुपये गेन आहेत तुम्हाला. आणि 20 वर्षापर्यंत जर SIP आपण चालू ठेवली तर 20,62,000 तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तुम्हाला त्यावरती गेन आहेत 39,00,000चे. म्हणजे जवळपास 60,00,000 रुपये तुम्हाला 20व्या वर्षी मॅच्युरिटी म्हणून भेटते. आणि 60,00,000 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे तुम्ही बघायला गेलात तर फक्त 10% जर आपण इन्व्हेस्टमेंट वाढवत गेली तर किती मोठा डिफरन्स आपल्या रिटर्नमध्ये येतो तुम्हाला बघायला भेटते. आणि हे जर फक्त 25 वर्ष चालू ठेवलात पुढची 25 वर्षापर्यंत तर कंपाऊंडिंग आपली खूप जबरदस्त होते. पंचवीस वर्ष जर चालू ठेवलात तर 35,00,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि कंपाऊंडिंग बघा तुम्ही 1,28,00,000 रुपये तुम्हाला भेटतात. म्हणजे जवळपास 92 ते 93,00,000 रुपये तुमचे गेन आहेत फक्त 35,00,000वरती. म्हणजे 1,28,00,000 रुपये तुम्हाला 25 वर्षामध्ये फक्त 3,000 रुपयाच्या SIPनी चालू झालेल्या. तर हा टेबल तुम्ही बघा की नॉर्मल SIP ऐवजी जर आपण स्टेपअप SIP केलं तर किती मोठा फरक येतो आपल्या मॅच्युरिटी अमाऊंटमध्ये. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही SIP चालू करा लवकरात लवकर आणि गेनसुद्धा तुम्हाला चांगले भेटणार आहेत. फक्त तुम्ही इन्व्हेस्टेड राहा, कंटिन्युअस तुमच्या SIPला थोडं वाढवत जा. ज्यांना 10% होत नाही त्यांनी 5% वाढवा किंवा अमाऊंट वाढवत जा 1,000 रुपये 500 रुपये प्रत्येक वर्षी.
पण काही ना काही ज्या वेळेला तुम्ही अमाऊंट वाढवतात इन्व्हेस्टमेंटमध्ये, तुम्हाला नक्की त्याचा लॉंग टर्ममध्ये चांगला फायदा होतो. आणि परत एक तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला वाटते की तुमचं इन्व्हेस्टमेंट करायची, SIP कशी करायची, कोणत्या ॲप थ्रू करायची, कोणते फंड्स माझ्यासाठी बेस्ट असतील, तर तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे, हे जर तुम्हाला प्रॉपर पोर्टफोलिओ बनवून पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही बेस्ट तुम्हाला फंड देऊ, तुमचं रिस्क ॲपेटाईट किती आहे बघू, आणि लॉंग टर्ममध्ये आमच्याकडून तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटेल, लाईफ टाईम, ते पण फ्री. तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही एक फ्री SIP अकाउंट ओपन करा. त्या थ्रू तुम्हाला आमच्याकडून लाईफ टाईम गायडन्स फ्री भेटेल आणि एक प्रॉपर हँड होल्डिंग तुम्हाला भेटेल. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.